जय शिवराय मित्रांनो, अखेर सीसीआयच्या कापूस खरेदीला मुहूर्त लाभलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 1 सप्टेंबर 2025 पासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपास किसान या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या कापसाचे हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। अवघे काही दिवस शिल्लक आहेत, परंतु आतापर्यंत फक्त आणि फक्त 30% शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या कापसाच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे या नोंदणीकृत शेतकऱ्यांची सीसीआयच्या माध्यमातून आता 15 ऑक्टोबर 2025 पासून प्रत्यक्षामध्ये कापसाची खरेदी करायला सुरुवात केली जाणार आहे। विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यासह 12 कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून सुरुवातीला ही खरेदी सुरू केली जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कापसाला यावर्षी 591 रुपयाचे जे काही हमीभाव आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि यावर्षी 8110 रुपये या हमीभावानं लांब धाग्याचा कापूस खरेदी केला जाणार आहे आणि याच हमीभावानं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कपास किसानच्या माध्यमातून आपली नोंदणी पूर्ण करायची आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। परंतु आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टी होते, मोठ्या प्रमाणात शेतकरी आपापल्या विवंचनेत अडकलेले आहेत, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बाधित झालेले आहेत। या सर्व परिस्थितीमध्ये या नोंदणीला सुद्धा मुदतवाढ दिली जाऊ शकते, परंतु मुदतवाढीची वाट न पाहता शेतकऱ्यांना आपल्या कापसाचे हमीभावानं विक्री करण्यासाठी ही नोंदणी करून घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कापसावरील आयात शुल्क हटवण्यात आल्यामुळे कापसाच्या भावावरती मोठ्या प्रमाणात बर्डन राहणार आहे। खूप कमी भावानं कापूस खरेदी केला जाऊ शकतो, व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात लूट केली जाऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्याला जर आपल्या शेतमालाला या कापसाला भाव मिळावा असं जर वाटत असेल तर सीसीआयच्या माध्यमातून विक्री करणं हाच एक शेतकऱ्यांपुढे पर्याय आहे। मित्रांनो, याच्यानंतर दुसरी महत्वाची याच्यामध्ये एक अट असणार आहे, ते म्हणजे ई-पीक पाहणीची। शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झालेली असणं ही या कापसाच्या खरेदीसाठी एक बंधनकारक अट ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी आणि कपास किसानच्या माध्यमातून आपली ऑनलाईन पद्धतीने नोंदणी हे करणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे। 8 ते 12 आर्द्रतेपर्यंतचा कापूस हा सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केला जातो। त्याच्या पुढे जशी काही आर्द्रता वाढत जाईल तसं तसं त्याच्यामध्ये कापसाचे जे काही भाव असतील त्याच्यामध्ये टक्केवारी कमी केली जाते आणि यावर्षी आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी होते, पूर परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कापसाचा जे पीक आहे ते बाधित झालेले, आता बोंड फुटायला सुरू होतील आणि अशा परिस्थितीमध्ये जर परतीच्या पावसानं कापूस भिजला तर त्याच्यामध्ये सुद्धा कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि त्याचा एक फटका या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो। तर हमी भावानं कापूस विक्री करण्यासाठी आपली कपास किसानच्या माध्यमातून नोंदणी करून घेणं आणि आपली ई-पीक पाहणी करून घेणं या बाबी शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागतील। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कापसाची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन कपास किसानच्या माध्यमातून उपलब्ध असणार आहे। एकंदरीत यावर्षीची परिस्थिती पाहता कापसाचा हंगाम हा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे। याचबरोबर कापसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद।